Radhe
रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
चालविले भिंत वैशोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्यू जेवे उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दावेल्या रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य
महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्युंजय निळामणी तिनी संघेच तारणे जन उद्धारणे नवल कोण नोही हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्युंजय महायोग तटे भिम्यरत्यम वरम पुंडरिकाय दातु निंदे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अधत्र हे जननी देवाची वसुदेव देवं कंसचानूर मर्दनम देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाल विठाल मैशी पुत्रा की बोलविले श्रुती चालविले भिंत वैशोनिया नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातेचा मृत्यू जेवे पेटी कडक आहे बरं का महाराज कडक पेटी असल्यामुळे मिळून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडून घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मृत्युमंत संत ज्या साधूने देहासकट वैकुंठ गमन केलं वारकरी संप्रदायाचं कळसास्थानाला शोभणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचे असणारे पटशिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराया यांचा 4 चरणाचा संत हा प्रकरणातला अभंग आज चिंतन करता विठ्ठल विठ्ठल सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे आहे. हे वक्त्याचं काम आहे. किम निमित्त सेवा ही सर्वांना माहिती आहे. 4 वर्ष झालं आपल्या त्या नातात छोट्याशा नाताच्या वाडीमध्ये अखंड हरिनाम ग्रंथराज शिवल्याला अमृत याचं वाचन चाललेलं आहे आणि चिंतन करता रात्री महाराजांनी नामपर प्रकरणातला अभंग घेतला. आज संतपर प्रकरणातला अभंग आहे. आणि अभंग घेण्याचं एक कारण आहे. जे आपलं व्यासपीठ चालवलं आपला नाम यज्ञ सुरू केला असे असणारे आपले जाधव मामा त्यांचं काय नाव होतं बलभीम महाराज बलभीम मामा जाधव आणि यांनी गेल्या वर्षी हाच अभंग घेतला होता बरं का. महाराजांनी लक्षात असेल कुणाला अभंग घेतला मी बी ते चिंतन केलं त्या अभंगावरती आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता त्याकरता हा अभंग चिंतन करता निवडलेला आहे. आणि आता उद्या त्यांचे दशक्रिया विधी आहे. ज्यांना जायचे त्या दशक्रिया विधी निमित्त त्या ठिकाणी जायचं आहे. 9 दिवस झाले बाबांना घेऊन आणि असे संत या मृत्यू लोकांमध्ये येतात बरं का. हा येतात संत येऊन काय करतात ते मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले मार्ग दावला संतांनी आपल्याला म्हणून आपल्याला बलभीम अप्पाने हा मार्ग दाखवला म्हणून आपण हे नाम यज्ञ करतोय. त्यांनी जर हा मार्ग दाखवला नसता तर आपण इकडे आलो नसतो.
आणि संत आले याकरताच आले, आपल्याला मार्ग दाखवण्याकरता. बुडते हे जन नदी कवी डोळा, येतो कळवळा मनोनी. याकरता संत या मृत्यू लोकांमध्ये आले. नाही त्या मार्गाने लोक निघाले, जनता नाही त्या मार्गाने निघाले, म्हणून या मृत्यू लोकांमध्ये संत आले. आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याच कारणाशी, बोलले ते ऋषी साच भावे वर्ताया. झालो संतांचे मार्ग, आड राणे भरले या जग. आड रानाने चाललेले लोकांना मार्ग दाखवण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये संत आले ना. संत माय बाप्पा मग आम्हाला मार्ग दाखवला त्यांनी, म्हणूनच कीर्तनाला उभा आहे मी इथं. त्यांनी जर मार्ग दाखवला संतांनी नसता तरी आपण असे एकत्र आलो नसतो. हा बोलून द्या लहान मुलं आहेत ती. विडाला 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 हो असा मार्ग दाखवला संतांनी. म्हणून निळोबरायाचा अभंगात चिंतना करता निवडलेला आहे. आणि निळोबरायाने अभंगामध्ये वर्णन केलं आहे. पहिल्या चरणामध्ये जी वर्णन आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा जनाबाई त्यांचं एका ठिकाणी वर्णन करते. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन या ठिकाणी जनाबाईने केलं. निळोबरायाने या अभंगामध्ये ज्ञानोबा माऊलीचं पहिलं वर्णन केलं. काय वर्णन केलं? महिषी पुत्रामुखी बोलविले स्तुती, चालविले भिंत बैसोनिया. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबा माऊलीचं वर्णन निळोबराय करतात. दुसऱ्या चरणामध्ये देवाचे लाडके भक्त असणारे चोपदार. काय चाललंय तिकडं? बर 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 काय चाललंय? बसून पाणी कमी पडत, कशाला म्हणा पाणी. देवाचे लाडके भक्त शिवाजी महाराजांनी चोपदार पाठवलेत बरं. काही जगद्गुरु तुकोबारायला खूप त्रास द्यायचे लोक. शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तना करता यायचे. मग त्यांच्या ध्यानात आलं की जगद्गुरु तुकोबाराला त्रास होतोय, म्हणून एक भालदार आणि एक चोपदार पाठवले. पुण्याला शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायासाठी भालदार चोपदार पाठवले. हे आपले भालदार चोपदार कोणकडे लागले? त्याला पाठीमागे लागते ती. विडाला 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 देवाच्या लाडके भक्त असणारे नामदेवराया. आणि नामदेवरायाचं वर्णन या दुसऱ्या चरणामध्ये निळोबराया करतात.
नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. हे नामदेवरायाचं वर्णन केलंय दुसऱ्या चरणामध्ये. आणि तिसऱ्या चरणा म्हणजे जी वर्णन केले ना, निळोबारायाने स्वतःच्या गुरुचं वर्णन केलं. गुरु भक्ती केली निळोबारायाने. वैराग्य जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञान माऊलींकडं, भक्ती नामदेवरायाकडं, आणि गुरु भक्ती केली निळोबराय. निळोबराय वर्णन करतात तिसऱ्या चरणामध्ये, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या आणि दाबेल्या रोकड्या विश्वजना. पाण्यामध्ये वह्या कोरड्याच्या कोरड्या काढल्या आणि जगाला दाखवून दिलं. 4092 अभंगाचा गाता तुम्हासाठी जगद्गुरु तुकोबारायाने पाठवला, म्हणून वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायाचं. चौथ्या चरणात निळोबाराय म्हणतात, निळामणे तिने संगेच तारणे आणि जन उद्धारणे नवल कोण. या 3 संतांचं जर वर्णन केलं ना, आपला उद्धार होईल. उद्धार पण तुम्ही म्हणता का आम्हाला माहिती की ज्ञानोबा माऊलीचं वर्णन आम्हाला माहिती, नामदेवरायाचं वर्णन माहिती, तुकोबारायाचं वर्णन माहिती. पण माय बापांनो हात जोडतो, विनंती करतो, जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत या संतांचं वर्णन ऐकायचं, या साधूंचं वर्णन ऐकायचं, देवाचं वर्णन ऐकायचं. ऐकायचं बर का, श्रवण करायचं का. तर या संतांनी मगच सांगितलं आपल्याला, हा मार्ग दाखवला. साधू संतांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेच पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या पंथाने आपण जायचं. कोणत्या पंथाने? पंथ म्हणजे काय? रस्ता. तो रस्ता आम्हाला साधू संतांनी दाखवला आणि त्या रस्त्यांना केलं. म्हणून मायबापांनो चिंतना करता निवडलेला अभंग निळोबारायाचा अभंग आहे. अभंगाचा भावार्थ झाला आणि आपलं कीर्तनही संपलं. बिंदास झोपा आता, काय ऐकू नका. एकदा कीर्तनाचा भावार्थ बांधलं. काय लोक म्हणतात महाराजांनी अभंग घेतला पण त्याचं चिंतनच केलं नाही, म्हणून त्यासाठी आधीच अभंग सोडून तुमच्या समोर ठेवला आहे. एकदा भजन करा विधान विधान. ज्ञानेश्वर महाराजांनी हा भागवत धर्माचा पाया रचला. पाया लक्षात ठेवा. हा जो भागवत धर्म आहे ना आपला, हा वारकरी संप्रदाय, हा भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. बहिणाबाईने त्यांचं वर्णन एक अभंगामध्ये केलंय. संत कृपा झाली, संत कृपा झाली, हिमालय
संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया तुका उभारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी हा पाया रचला आणि मंदिर तयार झालं. पण त्या मंदिराचा जो विस्तार आहे ना, विस्तार तो नामदेवरायांनी केला नाही. आपल्या खांद्यावर पताका घेतल्या आणि या भारत भ्रमण केलं नामदेवरायांनी आणि या भागवत धर्माचा विस्तार केला. नामातयाचा किंगर तेने केला हा विस्तार. नामदेवरायांनी काय केलं? हा भागवत धर्माचा विस्तार केला. अहो मंदिर तयार झालं हो, पुढे सभा मंडप तयार करायचंय, पण सभा मंडपाला खांब पाहिजे. मग खांब कुणाचा झाला हो? कुणी बसवला खांब? 5 संत आहेत आपल्याला. खांबाचं काम आमच्या पैठणचे नाथबाबांनी केलं. जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. नाथबाबांनी हा खांब लावला. आपल्या भागवत धर्माच्या मंदिराला खांब म्हणजे भागवत ग्रंथ तयार केला आणि मंदिर तयार झालं आणि खांब लागला आमच्या नाथबाबांचा. नाथांचा जर विचार केला तर नाथ शांत होते. एवण अंगावरी थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला. 108 वेळा एवण अंगावरती थुंकला तरी प्रसाद देऊन मुक्त केला. असे नाथ बाबा या महाराष्ट्रामध्ये अवताराला आले आणि या भागवत धर्माचे खांब झाले. खांब मंदिर तयार झालं. आता कळस झाला, आपलं शिखर झालं. पण आता कळसाचं काम आपलंच राहिलंय ना, का नाही राहिलं आपलं? हे आपलं कळसाचं काम आता उद्या परवा होणार आहे आणि कळसाचं काम राहिलं. काही करावा. मंदिर तयार झालं, भागवत धर्माचं मंदिर झालं, पण कळस राहिला. मग 400 वर्षापूर्वी, पावणे 400 वर्ष झालं बघा तो कोबराला वैकुंठाला जाऊन. 375 वर्ष पूर्ण झाले जगद्गुरु तुकोबारायला. आणि तुकोबारा या अवताराला आले, कणकाई बोलोबाच्या पोटी अवताराला आले. आल्यानंतर त्यांनी हा भागवत धर्माचं मंदिर पाहिलं, पण मंदिराला खांबच नाही, आपला कळसच नाही. आणि कळस बसल्याच्या मंदिराला शोभा येत नाही. मग जगद्गुरु तुकोबारा अवताराला आले आणि त्यांनी हा कळस बसवला. कळस तुका झालाशी कळस, तुका झालाशी कळस, तुका झालाशी कळस. म्हणून आम्हाला दंड घातला वारकरी संत.
कीर्तन करायला एक दंडक हार घातला की जगद्गुरु तुकोबरायाचे अभंग कीर्तनाला घ्यायचे. पण आजचा जो अभंग आहे ना, निळोबरायाचा अभंग कीर्तन करता येत आहे. कळत झाले जगद्गुरु. कधी बहिणाबाईचे अभंग कीर्तनाला घेतो, कधी निळोबरायाचे अभंग. कारण त्याचं एक आहे, माईबापांनो, या मृत्यू लोकांमध्ये 5 देवमान्य संत आले. महाराष्ट्र भूमीमध्ये 5 संत हे देवमान्य संत झाले. आणि निळोबरायाने या ठिकाणी सांगतात, निळोबराया की तुकाराम महाराज कळत झाले, कळसाच्या वरती काम होऊ शकत नाही असं वारकरी संप्रदायाने सांगितलं. कळसाच्या वरती काम होत नाही, नाहीच होत ना. होतं काय बघा, आता उद्या कळस झाला मला कळसाच्या वरती काम करायचं आमच्या मंदिराचं, होईल का? शक्य नाही ना. अहो, कुठलाही इंजिनियर आणा तुम्ही, जपानचा आणा नाही तर अमेरिकेचा आणा नाही तर कुठला इंग्लंडचा आणा, पण कळसाच्या वरती काम होत नाही. पण आमच्या निळोबरायाने काम केलं. मायबापानं केलं का? एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. महिन्याने निळोबरायाने काम केलं बरं का कळसाच्या वरती. ऐका, कळसाच्या वरती काम केलं. महाराज म्हणतात, झळझळीचा सोना सळा, झळझळीचा सोना कळस दिसत असे तो ज्वाळा, कळसाच्या वरती बघा. नामदेवराय म्हणतात, झळझळीत सोन सळा कळस दिसत असे सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. त्या पंढरपूर मध्ये कळसाच्या वरती काम आमच्या निळोबरायाने पताका लावल्या, बहिणाबाईंनी वरती पताका लावल्या. म्हणून आज निळोबरायाचा अभंग विठ्ठल विठ्ठल. म्हणून 5 संत या मृत्यू लोकांमध्ये आले आणि आपण पंढरपूरला निघालो ना. काय म्हणतो आपण? नामया ज्ञानोबा योगोबा तुकोबा निळोबा. आपलं भजन आहे, ठीक आहे ना. आपण म्हणतो ना, द्वारीला निघालो, पंढरपूरला निघालो, पण पैठणला निघालो किंवा आळंदीला निघालो, आपण सारखा नामया ज्ञानोबा योगोबा तुकोबा निळोबा. 5 संतांचे नाव घेतो आपण. 5 संत देव मान्य संत मृत्यू लोकांमध्ये आले आणि तुम्हा आम्हाला हा मार्ग दाखवलाय संत. ते संत या मृत्यू लोकांमध्ये आले नसते तर तुम्हा आमचं जीवन पशु सारखं झालं असतं. पशु सारखं. पशु काय? पाप पुण्य जाणती, उत्तम भोग उत्तम मध्यम भोग भोगिते. पशुला काय कळतं? काय कळतं पशुला? पाप कळतं का पुण्य कळतं का? संतांनी हे तुम्हा आम्हाला आले आणि सांगितलं, बाबांनो हा देवाचा पत्ता सांगितला. देवाचा पत्ता. संत येतात, मगाच सांगितलं आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी. संत येतात, देवाला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं बरं का. तुम्ही आम्ही जन्माला येतोच आणि आल्यानंतर जी
आपलं कर्म आहे ना, ती कर्म भोगीतच माय बाप. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. देशी भोगा आले. तुम्ही आम्ही कर्म जन्माला आलो म्हणजे कर्म भोगण्याकरता आलो. 3 कारण सांगितली तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर. पहिलं सांगितलं आपलं कर्म घेऊन जीव जन्माला येतो. दुसरं कारण सांगितलं मागील जन्मातलं पाप घेऊन येतो. आणि तिसरं कारण सांगितलं मागील जन्मातली वासना. या 3 कारणामुळं तुम्ही आम्ही जन्माला येतो. कर्म, वासना आणि पाप ही 3 कारणामुळे तुम्ही आम्ही जन्माला येतो. संत आपण होऊन येतात आणि देवाला आणावं लागलं. नाथ बाबा सांगतात, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायणा. ज्या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. आपल्याला वेळ कमी, गायनाचं काम कमी करणार आहे बरं का. देवाला आणावं लागलं, संत आपण होऊन आले आणि तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागलं माय बापा. मग आल्यानंतर ते मृत्यू लोकांमध्ये काही करायचं हा प्रश्न आहे ना. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आईच्या गर्भामध्ये जन्माला येत असताना तुम्ही देवाला करुणा भाकली. एक वेळा करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी. 8वी न पाय हा माझा नवस, रात्र न दिवस पांडुरंगा. माऊली, तुम्ही आम्ही जन्माला येताना देवाला करुणा केली म्हणून तर तुम्ही आम्ही हात जोडून बाहेर आलो का नाही. आईच्या गर्भातून पुढं हात जोडून आलो. हे देवा, या
मला गर्भवासातून मुक्त कर. काय सांगू गर्भीच्या यातना, माझ भोगिता नारायणा. आईच्या गर्भात काय एअर कंडिशन आहे काय? मळमूत्राचा बाधा, कर्म कीटकांचा बाधा असणारा हा आईचा गर्भ. आणि आईच्या गर्भातून बाहेर जीव आला आणि देवाला विसरला. विसरली तया थोर झाले हानी, विसरली तया थोर झाले हानी. दृष्टी देईल निर्मळ निर्मळ. माई बापांनो, एवढा दुःख बांधवडी असणारा संसार. वाजवणारे भेटल्या मला वाटतं 4 वाजेपर्यंत कीर्तन करा. असू द्या उपास. असं झालंय काय पिल्लय हो, वाघिणीची पिल्ले. टाळे वाजव, टाळे वाजव. हे असे सुंदर गाणारे, सुंदर वाजवणारे भेटल्यावर कीर्तन करायला मजा येते. हे आमचे ड्रायव्हर येते, आमचे ड्रायव्हरिंग हे करणारे. आणि यांनी ड्रायव्हरिंगच चुकीची केली तर आम्ही थोबडा पडल्याशिवाय आला नाही. म्हणजे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी. आणि आपण त्यात पडलो. आणि काय करतोय सांगतो तुम्हाला. आता फवारणी केलीच पाहिजे थोडीशी. फवारणी केल्याशिवाय मजा येत नाही, त्याशिवाय किड मरत नाही. फवारणी केलीच पाहिजे माई बापांना. अहो आपण संसारामध्ये इतकं दुःख आहे, एवढं दुःख आहे म्हणतात, एवढं दुःख आहे.
की त्या दुःखाला पारावर नाही. पण असं झालंय जीवाला, गोड परमार्थ लागे कडू लागे कडू, विषय विषयाचा पडे पाडू. गोड परमार्थ ज्ञानोबा माऊलीत म्हणतात, गोड परमार्थ लागे कडू. आणि गोड परमार्थ असणारा तो ह्या जीवाला झाला कडू, कडू झाला. विषय विषयाचा पड पाडू, गोड परमार्थ लागे कडू. पुढं तुम्ही सांगा. विठाला विठाला विठाला. आणि असं झालंय आपण या संसारामध्ये आपण गुंतलो आणि एवढी मायाजाळामध्ये गुंतलो आणि काय सांगावं, काय कमवतोय, काय मजा करतोय. एवढी मजा करतो माय बापाने, एवढी मजा करतो. कशाची मजा? समजा दुःखच. 2 वर्षापूर्वी जाणवलं तुम्ही. 2 वर्षापूर्वी कोरोना आलता ना आपल्याकडे. कोरोनाने सांगितलं तुम्ही आम्हाला, नाही कोणाचे कोणी तुझे नोहे रे कोणी, अंतिम जाशील एकल्या प्राण्या माझे माझे. 2 वर्षापूर्वी म्या जाणलं हो. आमच्या गावातला तात्या गुण गेला कोरोनाने. त्याच्या सानिध्यामध्ये असल्यामुळं मला तपसाल नेलं. तपासल्यानंतर मी निगेटिव्ह निघलो, पण कोणीतरी आमच्या घरी सांगितलं पॉझिटिव्ह निघलंय. घरच्यांनी दारच लावून घेतले, दार लावली बाई बापांनो. घरातच येऊन देईना मला. सून घरात येऊन द्यायना, मुलगा घरात येऊन द्यायना, बायको घरात येऊन द्यायना. आई वडिलांना काळजी पडली. आई वडील म्हणून आले तर कसं काय करावं, कसं करावं. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हे झोपल्यावर मला घरात घेतलंय आई वडिलांनी आणि वर पाठवलं. वर म्हणजे स्वर्गात नाही बरं का, चला वर पाठवलं. पाठवल्यानंतर सकाळी कळलं हे वर झोपलंय. बायकोने पाहिलं, पदर तोंडाला लावून आली. लांबून भाकरी टाकले हो, लांबून भाकरी टाकल्या. ऐकता का हो लाडक्या बहिणी? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत नाही. माझ्या बायकोने पदर तोंडाला लावून लांबून भाकर अंगावर टाकली. का म्हणले, खाली येऊ नको, तसाच वर जा म्हणले. आता काय सांगा माय बापांनो, काय वाटलं सर्व जीवाला. ह्या एवढे जिव्हाळ्याचे लोक, आपल्या जवळचे लोक आपल्याला हे करतात. सावध करण्याकरता संतांनी, तुम्हा आम्हाला सावध करण्याकरता संत आले. आपण जमा करतो नाही, त्याचं बांध करतो. का वाटा आडविता लोकांच्या? कशामुळं? काय आपल्या संगती काय येणार आहे माय बापांना? काहीच येणार नाही. धन कमवले कोट्याने कोटी आणि संगी येरे लंगोटी. अरे माय बापांनो, आपल्या संगती काहीच येत नाही. ज्याची सोन्याची लंका होती, कुणाची? रावणाची. सांगू का त्याची संख्या किती होती ती? सांगू? ऐकणार का? ऐका ना आताच्या वाडीनो, संख्या किती होती? तुकोबा राया सांगतात, मी सांगत नाही. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगतची संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाचे ते 7 लक्ष घर विटबंदी. कोटी घरे ते काशानी तांब्याचे. शुद्ध कांचनाची 7 गळा बसला हो माझा. तरी मला आल्या आल्या सांगितलं, महाराज तुम्ही ओरडू नका हरिपाठामध्ये, पण दमच निघा ना हो. इतकं गायला लागलं तर दम निघत नाही माझ्या. घरी गरम पाणी पिवलं, मग अशी काम करतो, बरं झालं. विडाला विडाला
गोटाची आपलं कुठं 10 ग्रॅम 10 ग्रॅम गोटात घालतय, कुणाच्या पंक्तीत येतय, इथं वाढ म्हणतय, इथं भात वाढ, इथं बुंदी वाढ, ते अंगठी पुढे दाखवते 10 ग्रॅम. कुणाच्या पंक्तीत जाते आणि वाढ इथं बुंदी वाढ, माझ्या वतीने एक मुठभर वाढ म्हणे, ह्याच्या बापाचं होती. दुसऱ्याच्या पंक्तीत जात ते 10 ग्रॅम घेऊन जात. आणि एकदा तर बाजारातच गेलं, ते 10 ग्रॅम होलं, 10 ग्रॅम होलं बाजारात गेलं. आणि त्या बाजारामध्ये त्या माळणीचा बाजार असतो ना, आणि त्या बाजारात गेलं आणि वांगी कशी पावशेर आहेत म्हणायचा, बटाटे कशी पावशेर आहेत, कारले कसे पावशेर आहेत. घेत नव्हतं, नुसतं बोट दाखवायचं अंगठीचं. एका माळणीला वाटलं ह्याला रोग अंगठीचा झालेला दिसतोय, ह्याला दुसरं काही नाही, ह्याला अंगठीचा रोग आहे. आणि अंगठीचा रोग झाला. त्या माळणीने विचारलं. पूर्वीच्या महिला मंडळाला माहिती, पूर्वी महिला मंडळ गळा पायामध्ये तोडं घालायची आणि ते दंडात काय घालायचे हो पहिले महिला मंडळ, लाडक्या बहिणी, दंडामध्ये नाही 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 बाजूबंद म्हणायचा, ठीक आहे. नाही, जुन्या महिला मंडळामध्ये बाजूबंद, ती नथनी, ती तोडे पायात असायचे, ते जुन्या नऊवारी साड्या इथपर्यंत जम्पर टोळ्या असायच्या त्यांच्या. आता ते जम्पर कुठं गेलं, पार दांडाच्या वर गेलं, दांडाच्या वरून परत आता नुसतं नाडी वालय बघा ते नाडीच. आता काय द्वारा लावते काय काय कळणार नाही. आले ना महाराजांनी सांगितलं, आले दोऱ्यावर पार आल्यात असलं. एवढी फॅशन वाईट झाली. पूर्वी जुनी लोक होती आणि बाजारात गेलो, जुनं काय म्हणतात ते साकळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा आहे का होता ना ते, नाकात नथ घालुनी, थाट माट करुणी. आणि ती पूर्वीच होतं लेणं. हो, आता लेणं काय, नथनी गेली आणि ती नथही गेली. माझी आई नथ घालायची माझ्या पप्पांनो, आणि अशी वर हात करून चहा प्यायची, ती वर वर करून. ती नथनी गेली, नथ गेली, नथनी आली, ती नथनी गेली. आणि ती कुठला आलाय का, ती महबूबा. कोणी नाव काढलंय त्या महबूबाचं, त्याचा मला तपास करावाच लागेल एकदा. ते महबूबा घालून ते दिसत सुद्धा नाही. महबूबा. आणि मग बाजू बंद होते त्या बाईच्या हातामध्ये. तिने ओळखलं ह्याला झालाय रोग अंगठीचा. हिने ती जम्पर सारले महागामा, तो जवळ येऊन दिला आणि त्याने विचारलं ही वांगी कशी पावशेर आहेत. हिने त्या बाजू बंधाने दाखवले, म्हणले 800 पावशेर आहेत. बाजू बंधाने दाखवायची, ती पावशेरची बाजू बंधून सोन्याची. अहो ह्याची अंगठी गळाली, खिशात घातली, परत बाजारात चाललाय, विडाला विडाला सप्तकोटी घरं रावणाची, 7 कोटी घरं रावणाची सोन्याची. तर तुकोबाराय म्हणले, तुकोबाराय काय म्हणले शेवटच्या शब्दात, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही. संपदा एवढी
तुकाराम महाराज म्हणतात सप्तकोटी घर शुद्ध कांचनाची वडी अशा रावणाची कवडी सुद्धा संगती गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. सांगा ते कवडी गेली नाही ना आपलं कुठं 10 ग्रॅम बघून बसता हो. सावध व्हा मान बाप्पा, काही येणार नाही संगती आपल्या. नका कुणाचा बांध करू. आपल्या तालुक्यात घटना घडलेली सांगतो. भांबुऱ्यामध्ये गोडशे परिवाराचे भावाने भाव मारला हो. पुतण्याने भावाने एक भाव मारला. आज 10 वर्ष झाले ते तुरुंगवासामध्ये आहेत. फक्त बायात घरी त्यांच्या पोरग नाही, कोणी नाही, कोणी नाही, फक्त बाहेर आहे. आणि किती ईदभर बांधासाठी भांडण. कशा करता वरी करू नका माय बापांनो. मी सांगण्याकरता संत मूर्ती लोकांमध्ये आले. ज्ञानोबा माऊली आले, निवृत्ती दादा आले, सोपान काका आले, मुक्ताबाई आली आणि तुम्ही आम्हाला हा मार्ग दाखवला माय बापांनो, मार्ग दाखवला. मन निळोबराया सांगतात या मृत्यू लोकांमध्ये संत आले. ज्ञानोबा माऊलीस आले, निवृत्ती दादा आले, सोपान काका आले आणि मुक्ताबाई आली. 4 भावांना पहिले बर का, ऐका नीट. पहिले संत या मृत्यू लोकांमध्ये आले. पुंडलिकाच्या भावरता गोकुळी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवान परमात्मा पंढरपूरला येऊन उभा राहिला आणि उठेवर उभा राहिल्यानंतर विचार केला आपला पत्ता कोण सांगणार आहे, आपला पत्ता कोण सांगणार आहे. आपण पंढरपूरला आलो हे कोण आपल्याला कोणी सांगणार, आपला पत्ता कोण सांगणार. म्हणून 4 देवांनी अवतार घेतला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया शक्ती आणि प्रोजन केलं. प्रोजन करून संत रूपामध्ये आपेगावाच्या विठ्ठल पंतांच्या पोटी अवतार घेतला 4 भावांनी. महान भगवत भक्त आपेगावचे विठ्ठल पंत यांच्या पोटी ज्ञानोबा माऊलीने अवतार घेतला आणि त्यांचं वर्णन आज निळोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
अंगामध्ये प्रवेश करत असताना निळोबाराय म्हणतात, रेड्याच्या मुखातून वेद ज्यांनी बोलवलं ते दुसरी म्हणायची तुम्हाला. त्या रेड्याची समाधी झाली. समाधी आई बापांनो, वर्ष झाला माऊलींचा रेड्याला, आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलावं लावले माऊलीला. त्या धर्मपंडिता पुढे पैठणला संन्याशाची पोरं होती, न्याय मागण्याकरता गेले, आणि त्या धर्मपंडितांच्या पुढे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. वेद हा रेडा आहे. रेडा हा निर्बुद्ध प्राणी. समदे प्राणी तुम्हाला बघायला मिळतात, पण रेडा कुठं सर्कशीत बघायला मिळणार नाही. आणि तो रेडा जर सर्कशीत आणला ना, ते रिंग मास्टर मरल, पण रेडा शिकणार नाही. असा निर्बुद्ध प्राणी. पण माऊलीचा स्पर्श झाला, मस्तकावर हात ठेवल्याबरोबर 4 वेद बोलू लागला. पैठणला हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. महिषी पुत्रामुखी बोलविले श्रुती. श्रुती म्हणजे वेद बोलवले, 4 वेद बोलवले. ब्राह्मण लोकांनी म्हणजे विचारच केला की काय चाललंय. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, आणि तो रेडा घेऊन माऊली आळंदीकडे निघाले. आणि आळंदीला येत असताना आपला नेवासा, आपला अहिल्यानगर मध्ये नेवासा, आपण किती भाग्यवान मंडळी. तो पवित्र ते कुळ पावन तो तेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे ते पावन तिने. अरे भाग्यवान मंडळी तुम्ही. आम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला, या भरतखंडामध्ये जन्माला आला नव्हे तर या अहमदनगर अहिल्यानगर मध्ये, बरं का, अहमदनगर कोणी म्हणू नका. आता त्या दिवशी मी उस्मानाबाद जिल्ह्यात म्हणलो, हो महाराज म्हणले उस्मानाबाद म्हणू नका, आता धाराशिव म्हणा, बोलू नका, उस्मानाबादचं नाव घेऊ नका. आणि आपल्या नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परम भाग्य आपलं मायबापांना, खरंच भाग्य. आणि त्या नेवाशामध्ये आले, आणि एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. खांबाचं मंदिर झालं, स्पर्श झाला माऊलीचा. खांबाचं मंदिर तयार झालं. आणि रेड्याने सांगितलं, माऊली तुम्ही माझ्याकडून वेद बोलवून घेतले, पण तुमच्याही मुखातून ज्ञान ऐकायचं. ज्ञानोबा माऊली म्हणले, ज्ञान सांगतो, पण लिखाण करणारा एखादा मनुष्य पाहिजे. आणि त्याच गावामध्ये एक ब्राह्मण नृत्य पावला. त्याचं नाव काय होतं? सच्चिदानंद. आणि पूर्वी त्या काळामध्ये नवरा मेल्यानंतर पत्नीने सती जायचं असतं. मग ही सच्चिदानंद बाबाची पत्नी सती जाण्याकरता निघाली होती. आणि जात असताना ही 4 भावंड नजर पडली. पण जाता जाता संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ हा जोडीला. संतांचे दर्शन घेवा जाता जाता. आणि दर्शन घेतल्यानंतर माऊलीने आशीर्वाद दिला त्या मातेला. अष्टपुत्र सौभाग्यवती. हसली माता, माऊली माझे पती गेलेत, मी सती जाण्याकरता निघाले, आणि तुम्ही मला म्हणले अष्टपुत्र सौभाग्यवती. हा जो आशीर्वाद या जन्मातला का पुढल्या जन्मातला आहे? म्हणले याच जन्मातला. पती गेले ना, मेले ना पती माझे. काय नाव होतं? सच्चिदानंद. प्रेत थांबवा. थांबवली प्रेत. मस्तकावर हात ठेवला. मेले माणूस जित उठविले, वेळे काळाचे ग्रासेले गा. मेलेले माणूस जिवंत केलं मायबापानो सच्चिदानंद बाबा. आणि मग लिखाण केले ज्ञानेश्वरी. रेडा समोर बसला होता. आमचे निवृत्ती दादा त्यांचे गुरु जवळ होते. मुक्ताबाई होती, सोपान काका होते, 4 भावंड. आणि समोर रेड्याने ज्ञानेश्वरी ऐकली. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला. ओम नमोजी अध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय जय ससविद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशो, सकलार्थ मने प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी. ज्ञानेश्वरीला प्रारंभ झाला.
आणि निकाणी केलं मेलेल्या माणसाने. प्रकाश सखे 12चे 12 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदुरे लेकुकू झाला. सच्चिदानंद बाबाने लिखाण केलं. मौली ज्ञानेश्वरी आपल्या समोर आले. जो गुह्य ज्ञान आहे ना ते गुह्य ज्ञान ज्ञानेश्वरी म्हणजे एकाने एकाला दिलं. मचिंद्राने बोध गोरक्षाशी गेला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहेने प्रसाद्य निवृत्ती दातार ज्ञान देव सार ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं सर्व मायबाप तुम्हासाठी प्रगट केलं मायबाप ज्ञानेश्वर महाराजांनी. हा आरतीमध्ये म्हणतात ना प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची प्रगट केलं तर मामासाठी प्रगट केलं माऊली. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. रेडा घेऊन माऊली निघाले आळंदीला. आणि त्या आळ्या फाट्यावर गेल्यावर रेड्याचा मृत्यू झाला. आणि त्या आळ्या फाट्यावर रेड्याची समाधी आहे. आता लाखो लोक त्या रेड्याचे दर्शन घेतात. लाखो लोक 4 पायाचा रेडा त्या रेड्याचं दर्शन घेतात. याचं एक कारण आहे की संतांचं स्पर्श झाला. भिंतीला स्पर्श झाला. रेड्याला स्पर्श झाला माऊलींचा. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर जात असताना आळंदीला जात असताना 1400 वर्ष जगलेलं चांगा चांगदेव महाराज 1400 वर्षे 1400 वर्ष जगलं र ते 1400 वर्ष. पण कोर होत कोर 14 वेळा यमाला परत पाठवणारा चांगदेव महाराज. आणि मुक्ताबाईने सहज दर्शन घेतलं. कोण आहे ती योगी म्हणजे चांगदेव महाराजच म्हणतात. ते काय करतात हे 64 कळा 72 कळा 64 विद्या शिकलेले चांगदेव महाराज. आणि हे 6 महिने समाधी अवस्थेत होता. पण 6 महिन्याने मेलेले माणसं उठवतात. 6 महिने हा म्हणजे 6 महिने लागतात त्यांना समाधी घेतलं. 6 महिने त्यांच्या पुढे समोर माणसं कुत्री मांजरं कोळे काय बैल बिल मेलेले आणून टाकाय तिथं पुलतांड्याला. याची समाधी उत्थान झाली की डोळं उघडून नुसतं नजर टाकली की उठून पळायची. इतकी ताकद त्या चांगदेवाकडं. आणि म्हणली मुक्ताबाई सहज म्हणली याला कसं कळलं नाही म्हणले. 6 महिने माणसं उठवायला लागतं का म्हणले. एका छानात उठवते म्हणले मी. आणि एक कुत्र्याचं पिल्लू घेतलं घरा 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 फिरवलं आणि फेकून दिलं. ते कुत्र पळालं नाही. ही माणसं होती ती पळली. तेव्हापासून त्या मुक्ताबाई म्हणले उठामुळे द्या नो मुळमुळ दे उठून गेले. कुत्र पळालं. तेव्हापासून या बाया मागत मोड द्या यांची शिवी झाली. हा तेव्हापासून शिवी झाली. असं बरंच काय होतं बरं का. आडला नारायण दरी गाढवाचं पाय ठीक आहे. एक मन आहे माझ्या डोक्यात अशी आली. ही मन तयार कशी झाली असं. ज्यावेळेस गोरोबा काकाचे हात तुटले ना तोडले तोडून घेतले गोरोबा काकाने. आणि संक्रांतीचा सण आला. देव म्हणला आता माझ्या भक्ताची ही परिस्थिती. म्हणला रुक्मिणीला मला हो कुंभार येतो मी कुंभार होतो चल म्हणले त्याच्यात काम करायला. निघाले 2 जण. जाता जाता म्हणले गरुडाला बोलले इकडे म्हणले. अरे म्हणले ते गोरोबा काकाचा हात तुटलेत म्हणले आणि त्याच्या घरी काम करायला जायचं म्हणले गोरोबा काकाच्या. तू गाढव हो मला गाढव गरुडाला मला झालं गाढव होते. देवाचं ऐकलं ते झालं गाढव. हनुमंतरायाला बोलून घेतलं तू गाढव म्हणला. 2 गाढव घेऊन रुक्मिणी आईसाहेब आणि भगवान परमात्मे कुठे गेले गोरोबा काकाच्या तेर गावला गेले.
आणि काकाला काम विचारलं. शंकराचे सण आलेला होता. काकाचे हात तुटलेले होते. काम कराय कोणी घर 2 बायका होत्या, काय काम करणार आहेत, 2 बहिणी केलेल्या. त्याच्यामुळे तर हात तुटला होता काकाचा. आणि मग देवाची गाढव ही बरं झालं कुत्रे खावा ना. काही लोक म्हणतात ना ते मग काकडे महाराजाच्या कीर्तनाला कुत्र बी नव्हतं, पण आलं आलं विडाला विडाला गोरबाकाच्या घरी गेले. काकांच्या छोटे हात होते. काका आम्हाला काम द्यायला. हा ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा. आणि तो गोरोबाकाच्या घरी भक्त राखे पायापाशी दुर्जनाचे संवारी, दुर्जनाचा नाश करणारा आणि भक्ताचं रक्षण करणारा भगवान परमात्मा गोरोबाकाच्या घरी गेले. आणि गाढवांना सांगितलं आला माती म्हणला. आता ती गाढव काय साधी होते काय ती. ज्याने सीता शोध केली राम सीता भेटवली, द्रोणागिरी जो आलेला लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी पर्वत उचलणारा हनुमंत राया ते गाढव झालेले. यांनी माती आणली तर काय डोंगरासारखीच माती येऊन पडली ना. सकाळ 13 गावात दिसना लोकांना. म्हणजे काय भानगडे, म्हणजे काय झालंय काय नेमकं. हे वेगळंच पाहुणा दिसतोय. म्हणजे पाहुणा म्हणून आलाय तो. आणि मग गाडगी मडकी बनवले. 6 महिने काम केलं गोरोबाकाच्या घरी. आणि मग ती मडकी असली होती. आता देवाने भडवलेले मडकीत ना, तो मामाला त्यानेच भडवलेलं आहे. ही मडकच आहे ना, 3.5 हाताचं. आणि त्याने ती मातीची भडवली होती. आणि मग त्याची मडकी बाजारात गेली, देवाची मडकी. आणि तो दगडाव हाणायचा. दगड घेऊन गेला परत देव. दगडाव मडकं हाणायचं, फुटतच नसायचं. वर दगड टाकायचं त्याच्यावर तरी फुटत. मग काय गिरायकाला कमी होईल असलं मडकं मिळावं. मग काय बाहेरच्या आपलं नांदाय गेलेल्या पोरी सुद्धा यायच्या मडकी घेऊन जायची. 6 महिने काम केलं. पण 13 गावचे लोक म्हणले आपल्या गावात किती कुंभार आहेत म्हणले. सध्या कुंभाराची गाडो भोकत्यात वरडत्यात म्हणले. आणि 6 महिने झाले काम चाललंय, ह्याचं एकदा बी गाडव वरडलं नाही म्हणले. देवाने बोलून घेतलं इकडे या म्हणलं गाडवाला. म्हणले असं करा म्हणले, उद्यापासून वरडायला सुरुवात करा. मग आता ती गाडव गरडून हनुमंत होती ती. जे वरडायला लागले का नाही, निश्चित गल्लीने पडायचे 13 गावामध्ये. वरडायचे 13 गावामध्ये. म्हणले काय भानगडे वाई. गेले तिथं त्या गाड्याकडं देवाकडं. अरे मी काय कसले गाडव आहेत म्हणलं. हे मला माझे गाडव असलेच आहेत. मला 6 महिने भोकत नाहीत, वरडत नाही. कारण 6 महिन्याने वरडायला लागले तर थांबत नाहीत. यांचा मेळच लागा ना. घरामध्ये भांडी राहिले, फळीवरली भांडी पडायला लागली. बायकोला नवरा काय बोलतो हे कळाना. त्याने बूट मागितलं की ही कोट आणून द्यायला लागली. मेळच बसाना काय. म्हणजे काय झालं. आणि गाड होतं काय बंद व्हायना ओरडायची, निश्चित पळायची गल्लीमध्ये. आणि मग समधी गावाले गेले आणि म्हणले अहो काय आहे का नाही. म्हणजे का आमचं काय चाललंय झालंय, ह्याचं काय नियोजन होईल का नाही. म्हणजे नियोजन होईल ना म्हणले. त्याचं पाय धरावं लागतं तुम्हाला. पाय धरतो पण म्हणलं हे बंद करावं वाटायचं. समध्याने पाय धरला अख्ख्या गावाने त्या गाढवाचं. तेव्हापासून मन पडले अल्ला नारायण. अनेक म्हणी अशा आहेत ना. आपण कुठं चाललो होतो, मुडद्यापाशी आलतो. आणि मग मुक्ताबाईने उठवलं. ही बातमी ह्याची समाधी उत्थान झाल्यानंतर ही आळंदीला निघून गेले. आणि मग सांगितलं कोण होते हे. ते म्हणजे 4 पोरं होते भाऊ म्हणले. एकाचं नाव ज्ञानेश्वर होतं, एकाचं निवृत्ती, एका स्वपन का काही का ती मुक्ताबाई. 4 नाव होती म्हणले. आणि मग 6 महिने आपल्याला लागते ना. एका क्षणामध्ये एवढी मूर्ती उठवले. कोण असते. पत्र लिहिण्याकरता घेतलं, कोरपत्र दिलं. कोरपत्र लिहिलं. लिहिता आलं नाही, काय नाही लिहिता आलं. चांगदेवाला 1400 वर्ष जगला चांगा. आणि लोटांगण घालीत आळंदीला गेला.
लोटांगण घाले. गांधी म्हैशी पुत्रामुखी बोलविले श्रुती चालविले भिंत वैशोनी. लोहे हा सामान्य महिमा नवे देहातीचा मृत्यू जीवे. सर्वांना विनंती, सर्वांनी मांड्या घाला आणि सर्वांनी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू नका, हाताने टाळे वाजवू नका. ओ तुकोबराय सांगतात लागोने या पाया विलवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा दुर्गी नाही. हात जोडून सांगितलं सावध व्हा तुम्ही आणि भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. हरिप्राप्तीशी उपाय रावे संतांचे ते पावे साधते साधने तुटते भावाचे विठोबा रघुमाई. Thank you.